रविवारचे सकाळी तुम्ही मस्त चहाचा कप हातात घेऊन सुट्टीचा आनंद घेताय, टीव्ही लावलाय आणि अर्थसंकल्प सादर केला जात असतो। इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प एका रविवारी सादर झाला। निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा बजेट मांडलं। पण मित्रांनो, या 53.5 लाख कोटींच्या बजेटमध्ये नक्की काय शिजलंय? हेडलाईन्समध्ये जे सांगितलं जात आहे आणि फाईन प्रिंटमध्ये म्हणजे बारीक अक्षरात जे लिहिलंय त्यात जमीन आसमानाचा फरक आहे का? आज आपण या बजेटविषयीची इनसाइड स्टोरी जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया एका मोठ्या ट्विस्टने, टॅक्स। सरकारने एक भारी घोषणा केली, आम्ही 65 वर्ष जुना टॅक्सचा कायदा बदलतोय आणि 1 एप्रिल 2026 पासून नवीन इन्कम टॅक्स कायदा येणार आहे। ऐकायला हे एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या टायटल सारखं वाटतं, हो ना? आपल्याला वाटलं असेल आता टॅक्स कमी होणार, खिशात जास्त पैसे उरणार, पण इथेच खरी गुगली आहे। नवीन कायदा आलाय, भाषा सोपी झाली, पण तुमच्या माझ्या टॅक्स स्लॅबमध्ये 1 रुपयाचा बदल झालेला नाही। म्हणजे कसं झालं माहितीये? रॅपर नवीन, पण आतलं चॉकलेट तेच। तुम्ही मध्यमवर्गीय असाल तर तुम्हाला खुश व्हायला अजून काही काळ वाट पाहावी लागेल। आता वळूयात त्या लोकांकडे ज्यांची आज झोप उडाली, शेअर मार्केटवाले। जर तुम्ही फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत असाल तर सरकारचा मेसेज क्लिअर आहे, ही सट्टेबाजी बंद करा। सरकारने या व्यवहारांवरचा टॅक्स थेट वाढवून टाकलाय। आधी जिथे तुम्हाला 200 रुपये टॅक्स लागायचा तिथे आता 500 रुपये लागणार। मार्केट पडलं, ट्रेडर रडले, पण सरकार म्हणतंय आम्ही हे तुमच्या चांगल्यासाठीच करतोय, उगीच रिस्क घेऊ नका। पण मित्रांनो, पिक्चर अजून बाकी आहे। काही गुड न्यूज पण आहेत। जरा डोळे बंद करा आणि इमॅजिन करा तुम्हाला मुंबईहून पुण्याला किंवा हैदराबादहून बँगलोरला जायचं आहे। ट्रॅफिक नाहीये, खड्डे नाहीयेत, तुम्ही बसताय एका हायस्पीड बुलेट ट्रेनमध्ये। हो, सरकारने अशा 7 नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरची घोषणा केली आहे। तुमचं प्रवासाचं स्वप्न आता नेक्स्ट लेवलला जाणार आहे। आणि हो, जर तुम्हाला गॅझेटचं वेड असेल तर मोबाईल फोन्स आणि चार्जर सुद्धा स्वस्त होणार आहे। सोन्या चांदीचे दागिने बनवणंही आता थोडं स्वस्त होईल, म्हणजे थोडा दिलासा नक्कीच आहे। आता जरा पडद्यामागची स्टोरी बघूया। आपण नेहमी म्हणतो की शेती हा भारताचा कणा आहे, म्हणून सरकार आता शेतीला हायटेक करत आहे। भारत विस्तार नावाचं एक नवीन AI टूल येत आहे। म्हणजे काय तर शेतकऱ्यांच्या फोनवर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगणार की पीक कसं घ्यायचं आणि कीड कशी घालवायची। आणि आपल्या महिलांसाठी शी मार्ट येत आहे। गावाकडच्या महिलांनी बनवलेल्या लोणच्यापासून साड्यांपर्यंत सगळं काही आता मोठ्या मॉलसारख्या दुकानात विकलं जाणार आणि त्याची मालकी स्वतः महिलांकडे असणार। ही एक सायलेंट पण मोठी क्रांती असू शकते। मग या स्टोरीचा क्लायमॅक्स काय? सरकारचा प्लॅन एकदम क्लिअर आहे। देशाला भविष्याच्या दृष्टीने स्ट्रॉंग बनवायचं आहे। रस्ते, रेल्वे, डिफेन्स आणि AI वर प्रचंड पैसा ओतला जातो। हे सगळं लॉंग टर्म फायद्याचं आहे। पण आजच्या घडीला महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य माणसाला या बजेटने तात्काळ काय दिलं? तर फार काही नाही। टॅक्समध्ये सूट नाही आणि पेट्रोल डिझेल स्वस्त झाल्याची बातमी नाही। हे बजेट म्हणजे कडू औषधाच्या गोळीसारखं आहे। आज कडू लागेल, पण भविष्यात तब्येत सुधारेल असा सरकारचा दावा आहे। 2047 मध्ये भारत विकसित होणार हे स्वप्न बघताना या अर्थसंकल्पाविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आमच्या व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।